आणि याच सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर सध्या आहेत। रविकांतजी नमस्कार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच एबीपी माझाला माहिती दिलेली आहे की 30 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही कर्जमाफीची सगळी रक्कम जमा होईल। आपली पहिली प्रतिक्रिया। नाही, स्वर्गीय अजितदादा जर आज असते तर कदाचित आतापर्यंत ही संपूर्ण कर्जमुक्ती झाली असती, लक्षात घ्या। आणि अजितदादांचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करायचं असेल तर 30 जुलैच्या आत महाराष्ट्रातला सगळा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, अशी आमची सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे। परंतु हे शक्य नाही असं मला वाटतं, कारण अजून ITR च्या याद्या यांनी मागितलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या, आणि त्या याद्या अजूनपर्यंत यांच्याकडे पोहोचलेल्या नाही। मात्र दत्ता भरणेंनी माहिती दिलेली आहे की तो डेटा आम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळे 30 तारखेपर्यंत ही कर्जमाफी नक्की होणार। झाली तर आनंदाची गोष्ट आहे। त्यात म्हणजे त्यांचं आम्ही स्वागतच करू, पण त्यात अजून 2-3 मागण्या आमच्या अशा आहेत की रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना हे 50,000 रुपये अनुदान देत आहेत, तर हे अनुदान 1.5 लाखापर्यंत नेलं पाहिजे। दुसऱ्या बाजूला ITR भरणारे जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश कर्जमाफीमध्ये केला पाहिजे, ही पण आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि दोन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले त्या सगळ्या लोकांचा समावेश या कर्जमाफीमध्ये केला पाहिजे, अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि खऱ्या अर्थानं जर द्यायचं असेल तर मोठ्या मनाने द्या, अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे। रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 1.5 लाख रुपये अनुदान आणि तिन्ही कर्जमाफीतून पवार साहेबांची, फडणवीस साहेबांची आणि उद्धव साहेबांची या तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांना या कर्जमाफीमध्ये समावेश करणे आणि ज्या दिवशी तुम्ही कर्जमाफी करताय तोपर्यंतची तारीख ग्राह्य धरणे, अशा मागण्या घेऊन आम्ही लवकरच मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं करणार आहोत। धन्यवाद रविकांत तुपकरजी या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी।